नमस्कार मंडळी, खानदेशी चवमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गाडीवर मिळतात तसे कोबी मंचुरियन बनवणार आहोत। त्याचबरोबर मी तुमच्यासोबत काही टिप्स सुद्धा शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे लहान साईजचा कोबी चॉपर मध्ये बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही किसणीने सुद्धा किसून घेऊ शकतात। त्यानंतर सर्वप्रथम आपण इथे साधारण 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे। 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। 2 चमचे तिखट घेतलेले आहे। चवीनुसार मीठ घालायचे आहे। त्यानंतर अर्धा चमचा फूड कलर घ्यायचा आहे। तुम्हाला फूड कलर नको असेल तर बीटचा रस घेऊ शकता। सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, इथे मीठ बेतानेच घालायचे आहे, कारण आपण यात सॉसेस देखील घातलेले आहेत, तर त्यात सुद्धा मिठाचे प्रमाण असते। तुम्ही बघू शकता इथे आपले सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहे। त्यानंतर मी इथे अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही कांदे पोहे बारीक करून घेऊ शकतात। त्यानंतर मी इथे अर्धा कप मैदा घेतलेला आहे। तुम्हाला जर मैदा घ्यायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता। आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। इथे मी मैदा थोड्या प्रमाणात टाकत आहे। इथे मैद्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते। कोबीला पाणी किती सुटते त्यानुसार मैदा टाकायचा आहे। तुम्ही बघू शकता आपले पीठ व्यवस्थित मळले गेले आहे, जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही। आता मंचुरियन तळण्यासाठी एका कढईमध्ये कडकडीत धूर येईपर्यंत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नेहमीप्रमाणे भजी तेलात सोडतो तसे गोळे तेलात सोडायची आहेत। जर तुमच्या हाताला पीठ चिटकत असेल तर हात पाण्यात टाकून मग हातात पीठ घेऊन तुम्ही छोटे छोटे गोळे तेलात सोडायची आहेत। फक्त लक्षात असू द्या, भजी कडकडीत तेलातच सोडायची आहेत। तेलात वर खाली करून भजी व्यवस्थित 4 ते 5 मिनिटे तळून घ्यायची आहेत। आता आपण ही भजी काढून घेऊ। अशाच प्रकारे सर्व भजी तळून घ्यायची आहेत। तुम्ही आवाज ऐकलाच असेल, आपली भजी एकदम कुरकुरीत झाली आहे। तुम्ही ही भजी टोमॅटो सॉस किंवा चटणी सोबत खाऊ शकता। तुम्हाला चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी खानदेशी चवला सबस्क्राईब करा।